नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षा महत्त्वाचे वन लाइनर सराव प्रश्न। आजचा विषय आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि आजचा भाग आहे 9वा। चला तर बघूया वन लाइनर सराव प्रश्न। राज्य शासनाच्या कायदेमंडळाला काय म्हणतात? स्टेट गव्हर्नमेंटचं जे काही कायदेमंडळ असतं, लेजिस्लेटिव्ह जी काही बॉडी असते किंवा काउन्सिल असतं, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात राज्य विधान मंडळ। राज्य विधान मंडळाच्या बाबतीतील तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमात देण्यात आलेल्या आहेत? म्हणजे राज्य विधान मंडळाच्या बाबतीत ज्या काही तरतुदी आहेत त्याचं जे काही कलम आहे तर ते आहे 168 ते 212। या दोन कलमांच्या दरम्यान 168 ते 212 पर्यंत राज्य विधान मंडळाच्या बाबतीतील तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। विधानसभेच्या रचनेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर साधारणपणे 168 ते 212 असा आपण टप्पा पहिल्या याच्या अगोदरच्या प्रश्नात बघितला होता। तर लक्षात ठेवण्यासाठी हे सोपं आहे। तर विधानसभेच्या रचनेची तरतूद ही कलम 170 यामध्ये दिलेली आहे। राज्य विधानसभा मंडळाची कमाल सदस्य संख्या घटनेमध्ये किती नमूद केली आहे? तर राज्य विधानसभा मंडळाची कमाल सदस्य संख्या जी आहे तर ती 500 एवढी नमूद केलेली आहे। राज्य विधानसभा मंडळाची किमान सदस्य संख्या 50 इतकी घटनेत तरतूद आहे। हे विधान सत्य की असत्य ते सांगा। तर हे विधान असत्य आहे। ती संख्या किती आहे? 60। 60 पासून पुढे। राज्यपालास राष्ट्रपती त्याच्या पदावरून केव्हाही हटवू शकतो। हे विधान सत्य की असत्य ते सांगा। तर हे जे विधान आहे हे विधान लीगल आहे, म्हणजे ट्रू आहे, सत्य आहे की राज्यपालाला राष्ट्रपती त्याच्या पदावरून केव्हाही हटवू शकतो, त्याला पूर्णपणे अधिकार आहेत। राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यपालास विवेकाधिकार प्राप्त होतात? तर विवेकाधिकार प्राप्त जे होतात ते कलम 164 नुसार होतात। राज्यातील विधान परिषद ही कोणाच्या शिफारसीने संसद रद्द करू शकते? तर राज्यामध्ये जर विधान परिषद असेल आणि तिला जर रद्द करायचं असेल संसदेला, तर राज्य विधानसभेची शिफारसीने ती रद्द करू शकते। एखाद्या राज्यात विधान परिषद स्थापन अथवा नष्ट करायची असेल तर त्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते? तर या ठिकाणी 2/3 म्हणजे 2/3 एवढं बहुमत विधान परिषद स्थापन किंवा नष्ट करण्यासाठी आवश्यक असतं। राज्यपाल विधानसभेवर किती सदस्य नियुक्त करतात? तर राज्यपालाला विधानसभेवरती 1 सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार आहे। महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे जी निर्वाचित असतात? ती सदस्य संख्या आहे 288, 288। विधान परिषदेची रचना घटनेच्या कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? आपण विधानसभेची बघितली ती 170, तर ही आहे 171। घटनेत विधान परिषदेची किमान सदस्य संख्या किती निर्धारित केलेली आहे? तर किमान जी सदस्य संख्या आहे ती आहे 40। महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78, 78। जम्मू काश्मीर या राज्याची विधान परिषद सदस्य संख्या किती आहे?
तर विधान परिषद सदस्य संख्या आहे 36. घटनेच्या कोणत्या कलमात विधान परिषद निवडणूक पद्धत देण्यात आलेली आहे? राज्यघटनेमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पद्धतीबाबतचं जे कलम आहे ते आहे 171. त्याच्यामधलं जो उपअनुच्छेद आहे तो आहे 3. 171(3). स्थानिक स्वराज्य संस्थेकडून किती सदस्य हे विधान परिषदेवर निवडले जातात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून विधान परिषदेवरती 1/3 सदस्य निवडले जातात. विधानसभेचा सामान्य कालावधी किती असतो? सामान्य कालावधी असतो 5 वर्ष. जर राज्यपालांनी मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने विधानसभा विसर्जित केली तर त्यास न्यायालयात आव्हान देता येते. हे विधान सत्य की असत्य ते सांगा. आता या ठिकाणी जर राज्यपालांनी मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने विधानसभा जर विसर्जित केली असेल तर त्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही. म्हणजे हे वरील जे स्टेटमेंट आहे ते असत्य आहे. विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष याबाबत कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष 178 मध्ये याची तरतूद आहे. विधिमंडळाच्या सदस्य पात्रतेच्या संबंधित तरतुदी कोणत्या कलमात देण्यात आलेल्या आहेत? कलम नंबर 173. विधिमंडळातील एखादा सदस्य हा किती दिवस संमतीविना अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा ही रिक्त म्हणून घोषित होते? जर विदाऊट परमिशन तो जर ॲब्सेंट राहिला तर 60 दिवसामध्ये ती जागा रिक्त म्हणून घोषित केल्या जाते. विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून किती सदस्य नियुक्त केले जातात? नुकतीच शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीबद्दल आपण बऱ्याच वेळेला वृत्तपत्रातून वाचत असतो, बातम्यामध्ये ऐकत असतो. तर विधान परिषदेवर ज्या काही ज्या लोकांची नियुक्ती केली जाते सदस्य म्हणून त्यामध्ये शिक्षक मतदारसंघातून किती सदस्य नियुक्त केले जातात? तर 1/12 इतके सदस्य नियुक्त केले जातात. विधान परिषदेवर राज्यपाल हे किती सदस्याचे नामनिर्देशन करतात? तर 1/6 एवढं नामनिर्देशन ते करतात, म्हणजे नॉमिनेट करतात. विधान परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर विधान परिषदेचे सदस्य ते आपलं रेजिग्नेशन जे आहे, राजीनामा, तो अध्यक्षला देतात. तो अध्यक्ष विधान परिषदेचा असतो. जर विधिमंडळामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसेल तर राज्यपाल अशा वेळी स्वविवेक अधिकार वापरून मुख्यमंत्री निवडतात. हे विधान सत्य की असत्य ते सांगा. तर असं काही होत नाही. जर पक्षाला बहुमत नसेल तर अशा वेळेला राज्यपाल हा स्वविवेक अधिकार त्या ठिकाणी तो मुख्यमंत्री निवडण्याचा वापरत नाही, तर ज्याचं संख्याबळ जास्त असेल तो त्याला आमंत्रित करू शकतो. म्हणून हे विधान असत्य आहे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात. हे विधान सत्य की असत्य ते सांगा. तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात. हे विधान सत्य आहे. एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यासह संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्के असावी? तर ती 15% एवढी असावी. राज्य मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाच्या सभागृहात जबाबदार असते? विधानसभेला ती जबाबदार असते. राज्यघटनेत कोणत्या कलमात राज्यपालाचे विशिष्ट गोष्टीबाबतचे विवेकाधिकार देण्यात आलेले आहेत? राज्यपालाचे जे काही विवेकाधिकार आहेत ते कलम 163 मध्ये दिलेले आहेत. तर 168 ते 212 पर्यंत ह्या लॉजिकने आपण याचा जर विचार केला तर आपल्याला कलम जे आहेत तर ते लक्षात राहतील.
विभागीय परिषदेचे सचिव कोण असतात? तर राज्य मुख्य सचिव हे विभागीय परिषदेचे सचिव असतात. राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचे एक भाग आहेत. अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहेत? तर 168 नुसार राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचे एक भाग आहेत. विधान परिषदेत राज्याच्या अर्थसंकल्पावर मतदान होत नाही, हे विधान सत्य की असत्य? तर हे विधान काय आहे? सत्य आहे. त्या ठिकाणी मतदान होत नाही. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय हे राज्यपालास कळविणे कोणाचे कर्तव्य असते? ही ड्युटी असते मुख्यमंत्री यांची. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतो? तर हा मुख्यमंत्री हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अध्यक्ष असतो. सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी किती मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत? तर महाराष्ट्र विधानसभामध्ये मतदारसंघाची संख्या आहे 29, हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी किती मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत? तर या ठिकाणी ते संख्या आहे 25. तर अनुसूचित जातीसाठी 29 आणि अनुसूचित जमातीसाठी 25. महाराष्ट्र विधानसभेची सध्याची सदस्य संख्या ही कोणत्या वर्षीच्या जनगणनेवरून ठरविली गेली आहे? तर 1971 साली जी जनगणना झाली होती त्यावेळेला ही संख्या ठरवण्यात आलेली होती. राज्याचे कोणते सभागृह हे प्रथम परंतु कनिष्ठ आहे, अर्थात विधानसभा? महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 78. राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार असतो राज्य विधानसभेला. विधान परिषदेच्या सदस्याचा कालावधी किती असतो? 6 वर्ष. राज्य विधानमंडळ हे घटनेच्या कितव्या भागात देण्यात आलेले आहे? तर भाग 6 मध्ये राज्य विधानमंडळाबाबत तरतूद आहे. राज्याच्या राज्यपालाचा पदावधी घटनेच्या कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? हा 156व्या कलमामध्ये राज्याच्या राज्यपालाचा पदावधी देण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे, राज्य विधिमंडळाचा कालावधी घटनेच्या कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? 172व्या कलमामध्ये राज्य विधिमंडळाचा कालावधी देण्यात आलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण CN स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओची जे काही अपडेशन आहे, नोटिफिकेशन आहे ते प्राप्त होतील. धन्यवाद.